पुढचा चेंडू पडण्याच्या आत जर दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने. आता मात्र मैदानात काय घडतंय, एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर बाद. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र दुसरा चेंडू चांगलं कमबॅक केलं ते म्हणजे प्रशांत मोरे. आयकॉन टू आयकॉन हा खेळ चालू होता. पहिल्या चेंडूवर षटकार मात्र दुसऱ्या चेंडूवर विकेट. सुंदर झेल पाहायला मिळाली तिथे ओव्हरच्या दिशेने. दरम्यान आता नवीन फलंदाज येतोय, मिशियाची जागा सांभाळण्यासाठी येतोय फलंदाज शुभम. प्रशांत मोरे. नक्कीच या संघामध्ये तुम्ही एक 40+ खेळाडू पाहताय. आपल्याच राम ब्रिगेड कमिटीचे प्रतिनिधी वासुदेव भगत जे सध्या पॉइंटच्या इथे उपस्थित आहेत. वासुदेव भगत एक लेजंड प्लेअर. दरम्यान प्रशांत मोरे टू शुभम. पहिला चेंडू फेस करेल प्रशांत मोरे. याचा हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. फक्त दिशा दिली आणि दशा त्याला दाखवली. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. प्रशांत मोरेचा हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. 4 धावेने मात्र संघाची वाढती धावसंख्या 1/10. नक्कीच आता मात्र धावांचा ओघ वाढायला लागलाय. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र धावांचा ओघ मात्र कमी होता, परंतु आता मात्र मोठमोठे फटके यावे लागलेत. 2 सामन्यामध्ये पाहत असाल तुम्ही, राणा मोरे अक्षरशः तुटून पडला होता आणि आता मात्र निशीने सुद्धा सुंदर सुरुवात केली होती आणि आता त्याला साजेशी खेळी करतोय तो म्हणजे शुभम. प्रशांत मोरे एक लेग कटर स्वरूपाचा गोलंदाज, जर्सी नंबर 85 परिधान केलेला गोलंदाज. हा चेंडू नक्कीच फसव्या पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक धर्मेंद्र यांच्याकडे. निर्धाव चेंडूची सांगता स्थिरावलेली धावसंख्या 10. प्रशांत सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळले प्रशांत याने. शुभम, प्रशांत शुभम. हा पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा जातोय निर्धाव. 2 चेंडूमध्ये घणाघाती प्रहार आले होते, मोठे फटके आले होते, मात्र कमबॅक कसं करायचं ना ते प्रशांत मोरे याला नक्कीच माहिती आहे. जर मित्रांनो तुम्ही पाहिली असेल मॅच, रायगड प्रीमियर लीग, विजय घाणेकर संघनायक होते आणि त्याच संघामध्ये हाच तो खेळाडू होता प्रशांत मोरे. काय शतक हाताळलं होतं प्रशांत मोरे. षटक नक्कीच. पुढचा चेंडू शुभम. हा चेंडू बॅटची कडा. चेंडू जातोय दरम्यान झोन मध्ये. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येतोय. कृपया घाई करू नका. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा शुभम यांच्या बॅट मधून येतोय. अजून एक चौकार. 4 धावने संघाची वाढती धावसंख्या 14. 14. पण चेंडू बॅटची कडा. चेंडू जातोय दरम्यान झोन मध्ये. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसरा धाव माहिती देत होतो प्रशांत मोरे रायगड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. बाईकचा मान मिळाला होता त्याला, मानकरी ठरला होता. रायगड प्रीमियर लीग गाजवली होती अक्षरशः प्रशांत मोरे यांनी. दरम्यान आता चालू असलेला सामना CR 11 जिजाऊंची लेख विपक्षामध्ये आर्यन योद्धा दुसरं शतक हाताळण्यासाठी येतोय. एका अष्टपैलू खेळाडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. CR 11 जिजाऊंची लेख या संघाकडून गौरव 07 जर्सी नंबर परिधान केलेला गौरव त्याला सामोरं जाईल. मात्र आता फलंदाज प्रसाद. पहिला चेंडू आतापर्यंत फेस करतोय प्रसाद आणि चेंडू मात्र गाठतोय बाउंड्री पर्यंत. दरम्यान आता 2च धावावर समाधान मानावं लागेल, ते म्हणजे प्रसाद याला
दरम्यान 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. प्रसाद नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये मात्र तो नॉन स्ट्रायकरची भूमिका पार पाडत होता, मात्र आता मात्र कुठे त्याला स्ट्राईक आली आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा. संत गतीत चाललेले सामने. चला पंच थोडीशी घाई करा, अजूनपर्यंत आपले 7 सामने बाकी आहेत. साखळी फेरीतील 4 सामने, त्याच्यानंतर सेमीफायनल, नंतर मग ग्रँड फायनल. दरम्यान आता गौरव पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. गौरव पुन्हा एकदा सज्ज होईल तसा आता दुसऱ्या चेंडूसाठी. हा चेंडू नक्कीच बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धावात समाधान म्हणावं लागेल. ते म्हणजे आर्यन योद्धा या संघाला निशी कर्णेकर परतल्यानंतर मात्र धावसंख्येचा ओघ थोडा कमी झालाय, परंतु शुभम याच्या बॅटमधून 2 घणाघाती प्रहार आले होते, चौकार आले होते 2. त्याच्यानंतर 2 धावा प्रसाद, त्याच्यानंतर सिंगल धाव प्रसाद याच्या बॅटमधून. आता मात्र पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्राईक साठी येईल, तो म्हणजे शुभम. गौरव कोणत्या प्रकारे चेंडू हातलेला शुभम साठी. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा पॉइंटच्या डोक्यावरून जातोय चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल शुभम आणि प्रसाद याच्या दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण. 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या 19. 19 संत गतीत चाललेला हा सामना. आर्यन योद्धा विपक्ष CR 11 जिजाऊंची लेक. गौरव पुन्हा एकदा सज्ज होईल. अजूनपर्यंत मोठे फटके काही या षटकामध्ये पाहायला मिळाले नाहीत. हा चेंडू नक्कीच पंच शिक्षा ठोठावतील. वाईट चेंडूची सांगता अतिरिक्त धावसंख्या 20. मोठे फटके काही या षटकामध्ये पाहायला मिळाले नाहीत. गौरव टू शुभम यांना सज्ज असेल. शुभम पुन्हा एकदा थोडीशी लाईन अँड लेंथ खराब. पंच नक्कीच शिक्षा ठोठवणार गौरव याला. दरम्यान पुन्हा एकदा वाईटची सांगता होतोय. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या 21. शिक्षा ठोठवणार. आता मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक धर्मेंद्र सातामकर आउटफील्ड मध्ये जाताना, त्याचप्रमाणे प्रशांत मोरे यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना. सज्ज पुन्हा एकदा गौरव, थोडस लाईन अँड लेंथ खराब. 2 चेंडू अतिरिक्त धावा. हा चेंडू नक्कीच ऑन स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय RCPL षटकार. शुभमच्या बॅट मधून तिसरा घणाघाती प्रहार. 2 चौकार आले, त्याच्यानंतर मात्र 1 षटकार. चेंडू हेच घे, सगळे तिथेच दे. शुभम नक्कीच आपले इरादे स्पष्ट करतोय. निशी बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघाची धुरा सांभाळतोय. अरे हे दे, पिशवीच दे पूर्ण. पुन्हा एकदा मोठा फटका शुभम याच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात. हा चेंडू काय घडतंय मैदानात झेल सुटतंय. विशाल धुमाल क्षेत्ररक्षक होता, परंतु शुभम याची झेल कितपत योग्य ठरेल, कारण आतापर्यंत 3 घणाघाती प्रहार, 2 चौकार आणि 1 षटकार अनसी खेळणारा फलंदाज. शेवटचा चेंडू असेल या षटकातील गौरव याचा. आता त्याला सामोरं जाईल तो म्हणजे प्रसाद. हा मात्र चेंडू वा सुंदर चेंडू, परंतु पंच त्याला शिक्षा ठोठवतात. अतिरिक्त धाव. थोडस धडपणाखाली गोलंदाजी करतोय तो म्हणजे गौरव. अतिरिक्त धावांवर जास्त भर देतोय गौरव. थोडीशी लाईन अँड लेंथ खराब पाहायला मिळाली ती म्हणजे गौरव याची. प्रसाद पुन्हा एकदा खराब चेंडू. आता मात्र चेंडू यष्टीरक्षकालाही चुकवतोय.
चेंडू जातो या फाईन लेगच्या दिशेने. तर दरम्यान सुंदर क्षेत्रक्षण तिथे विशाल धुमाल्याचं. वाईटची कृष्णा पंच यांची +1. 2 धावने संघाची धावसंख्या 31 धावसंख्या. अजूनही एक षटक बाकी. पंचांच्या आता उजव्या बाजूने मारा करेल तो म्हणजे गौरव. हा चेंडू पुन्हा एकदा हाव देखाना ताव. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय राम कमिटीचा षटकार. राम कमिटी प्रीमियर लीग षटकार. उजव्या बाजूने मारा करेल तो म्हणजे गौरव. हा चेंडू पुन्हा एकदा हाव देताना चाव. पुढचा सामना असेल छत्रपतींचे मावळे विपक्ष नितेश दादा प्रतिष्ठान. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मध्यंतरीमध्ये नाणेफेकी करून घ्या. चला आमच्यापर्यंत छत्रपतींच्या मावळ्यांचा कर्णधार पोहोचलेला आहे. नितेश दादा प्रतिष्ठान संघाचा कर्णधार. शेवटचा आणि हाणामारीचं शतक घेऊन आला आहे एक तेज तरार गोलंदाज सुजित तांबडकर. सुजित तांबडकर सुडकोली संघाचा एक तेज तरार गोलंदाज. एक यंग टॅलेंट सुडकोली संघाकडून पाहायला मिळतोय. सुजित तांबडकर मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात अक्षरशः सुजित याने. दरम्यान शेवटचा आणि हाणामारीचं शतक घेऊन आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? नाही. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे शुभम याला. दरम्यान 2 धावाने संघ 1 धावाने संघाची वाढती धावसंख्या 39. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली ती म्हणजे निशी कर्णेकर बाद झाल्यानंतर सुजित तांबडकर पुन्हा एकदा सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूने. हा चेंडू बॅटची कडा तिथे पाहायला नाही मिळाला. क्षेत्ररक्षकाचा सहारा. पुन्हा एकदा एक जीवदान आता मात्र मिळालं ते म्हणजे प्रसाद याला. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या त्या म्हणजे सुजित याने. आणि तिथे मात्र कुदे संघाचा योगेश पाटील हा क्षेत्ररक्षक होता. कॅप्टन कुलच्या नावाने गिनला जातो हा खेळाडू. परंतु आता कुठेतरी त्यांचं कुलपणा गायब झाला. झेल सोडला. हा चेंडू वा सुंदर चेंडू होता. चेंडू काही यष्टीरक्षक आणि फलंदाज दोघांनाही चकवतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय बाईच्या स्वरूपात चौकार. गायब झाला. झेल सोडला. हा चेंडू वा सुंदर 44 ऑन बोर्ड. चेंडू 44 धावसंख्या नक्कीच मोठी धावसंख्या असेल या सामन्यासाठी. या सामन्यामधील जिंकणारा संघ सेमीफायनलचं द्वार नक्कीच खटखटवेल. चला नितेश दादा प्रतिष्ठान संघाचा कर्णधार कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाचा ताबा घ्या. नक्कीच तुम्ही पाहू शकाल. प्रेक्षक आस्वाद घेतात या स्पर्धेचा. मात्र सुजित तांबडकर पुन्हा एकदा सज्ज होईल. 4 धावा खर्च केल्या त्याच्यानंतर मात्र वा सुंदर चेंडू होणामध्ये टाकलेला चेंडू सुजित तांबडकर. नक्कीच मित्रांनो रामराज प्रीमियर लीग सुद्धा याने गाजवले. सुजित तांबडकर कमी वयामध्ये नक्कीच आपल्या नावाचा मोठा डंका पेटवलाय तो म्हणजे सुजित तांबडकर. आताच त्याने 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे सुजित तांबडकर. दरम्यान या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो म्हणजे प्रसादसाठी. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. तेवढाच शॉर्ट चांगला खेळून काढला चेंडू खाली. विशाल धुमाल 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेईल का शुभम नक्कीच तिसरी धाव घेण्याच्या नादात प्रसाद मात्र होतोय बाद. 2 धावा. 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या 47. हॅलो नितेश दादा प्रतिष्ठान संघाचा कर्णधार. नितेश दादा प्रतिष्ठान संघाचा कर्णधार रोशन तांबडकर. तुमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर कृपया समालोचन कक्षाचा ताबा घ्या. नितेश दादा प्रतिष्ठान संघाचा कर्णधार रोशन तांबडकर.
तसेच राम क्रिकेट कमिटीचे सदस्य कुठे असतील त्यांनी तुम्ही कृपया करून मंचाचा ताबा घ्या. राम क्रिकेट कमिटीचे सदस्य तुम्हाला कृपया वारंवार सांगायची गरज लागायला नाही पाहिजे. राम क्रिकेट कमिटीचे सदस्य चला, विनायक देवकर, संतोष गायकर, तेजस, राम क्रिकेट कमिटीचे सर्व सदस्य कोणी असतील त्यांनी या पंकज गाग, विनायक तांबटकर, कृपया इथे नित्यंत गरज आहे तुमची. पुढचा होणारा सामना छत्रपतींचे मावळे विपक्ष नितेश दादा प्रतिष्ठान. दोन्ही संघाचे कर्णधार इथे हजर आहेत. नाणेफेकी करून घ्या. नैनेश भाऊ मात्रे, नाणेफेकी करून घ्या. छत्रपतींचे मावळे विपक्ष नितेश दादा प्रतिष्ठान. पुढचा होणारा सामना, हा जो सामना जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि जो संघ मात्र हरेल तो मात्र या स्पर्धेचा शेवट असेल, शेवटचा सामना असेल या स्पर्धेचा. इकडे दे रे. जो संघ या मॅच मध्ये हरेल तो संघ मात्र या स्पर्धेतून राजा घेईल आणि जिंकणारा संघ या स्पर्धेत मात्र टिकून राहील. दरम्यान याच्यानंतरचा होणारा सामना असेल छावा प्रतिष्ठान विपक्ष आर्विक भगवे वादळ. दोन्ही संघांना सुद्धा तयार राहा. वॉचमन आहे प्रशांत मोरे. गौरव आहे का? गौरव आहे. गौरव एक प्रशांत मात्र जिंकण्यासाठी 48 धावांची गरज नाही. 48 धावांची गरज असताना गौरव आणि प्रशांत 16च्या सरासरीने धावा टाळाव्या लागतील. त्या म्हणजे CR11 जिजाऊंची लेख या संघाला. तसेच गोलंदाजी मार्कवर येतो रोहा येथे एक अष्टपैलू खेळाडू, गाजलेला खेळाडू निशी कर्णेकर, स्वतः कर्णधार आर्यन योद्धा या संघाचा. मॅच स्टार्ट. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल गौरव साठी निशी कर्णेकर. पहिला चेंडू घेऊन निशी कर्णेकर. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. नक्कीच शरीरावर भेदक मारा पाहायला मिळतोय तो म्हणजे निशी कर्णेकर याचा. निशी कर्णेकर खूप एक्सपिरियन्स आहे. त्याचप्रमाणे एक आयकॉन खेळाडू निशी कर्णेकर रोहा तालुक्यातील एका अष्टपैलू नामवंत खेळाडू मध्ये गिनती केली जाते असा निशी कर्णेकर. आता मात्र ऑन स्ट्राईक असेल. पुन्हा एकदा तोच बॅटल पाहायला मिळतोय निशी कर्णेकर विरुद्ध प्रशांत मोरे. मी पहिला बॅटल पाहिला असाल. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. आता मात्र काही गवसला नाही सूर. चेंडू जातोय निर्धाव. तुम्ही पाहिला असाल पहिल्या इनिंग मध्ये प्रशांत मोरे वर्सेस निशी कर्णेकर. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर बाद. आता मात्र इथे सामना रंगतोय निशी कर्णेकर वर्सेस प्रशांत मोरे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू काय घडेल. मोठा बॅटल असेल. हा चेंडू बॅटची कडा. मिळतोय यष्टीरक्षकाचा सहारा. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच इथे तुम्हाला पाहायला मिळतोय बदला. प्रशांत मोरे याने बाद केला होता तो म्हणजे निशी कर्णेकरला आणि आता मात्र निशी कर्णेकरने बाद केला तो म्हणजे प्रशांत मोरेला. वा, हे आहे आयकॉन. फक्त दोघांमध्ये एकच बदल आहे तो म्हणजे निशी कर्णेकर षटकार मारून आउट झाला होता. प्रशांत मोरे 0 चष्मा घालून आउट झाला. तर मात्र फलंदाजीसाठी आला वन डाऊनच्या स्वरूपात जय हनुमान धोणकर संघाचा एक आयकॉन खेळाडू, अष्टपैलू खेळाडू राहुल म्हात्रे. सध्याच्या घडीला धोणकर संघातून सर्वात
अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू राहुल म्हात्रे. आणि रबर बॉल म्हटलं ना की त्याचा आवडता खेळ आहे, कारण फक्त आणि फक्त पंचवर खेळाडू हा खेळतो. दरम्यान आता राहुल म्हात्रे पहिल्याच मॅच मध्ये सुद्धा चांगल्या पॉईंटच्या डोक्यावरून चौकार खेचला होता. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा तीच दिशा दरम्यानच्या दिशेने एक धाव पूर्ण, एकच धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे राहुल याला. दरम्यान एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 2. निशी कर्णेकर सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर विकेट 0, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू 1 धाव. आता मात्र गौरव याला अष्टपैलू खेळाडू कामगिरी करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. CR11 जिजाऊंची लेख या संघासाठी हा चेंडू नक्कीच पंच शिक्षा ठोठवतील. वाईट चेंडूची सांगता एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 3. 1 बाद 3. प्रशांत मोरे बाद झाल्यानंतर मात्र राहुल आला, स्ट्राईक घेतली 1 धाव. त्याच्यानंतर मात्र आता स्ट्राईकला आलाय तो फलंदाज गौरव. हा चेंडू नक्कीच मारण्याच्या नादात बीट होतोय फलंदाजी आणि यष्टीरक्षकही. आज मात्र यष्टीरक्षण करणं सोपं नाही, कारण तुम्ही माइंडसेट बनवलेला असतात टेनिस खेळण्याचा, आणि अचानक थोडासा अवकाळी पाऊस आल्यामुळे खेळ आपला बदलतोय. खेळाचं रूपांतर होतंय रबर बॉल मध्ये. तुम्ही कुठेतरी सर्व खेळाडू ऍडजस्ट करतात, स्वतःला डेव्हलप करतात या खेळामध्ये. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू नक्कीच लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय चौकार. हा चेंडू शॉर्ट चौकाराने संघाची वाढती धाव संख्या 7. नक्कीच 7 म्हटलं की एक लेजेंडरी खेळाडूची आठवण करून देतो, जो भारतासाठी आंतरराष्ट्रीय आणि तसेच IPL मध्ये सक्सेसफुल कर्णधार. नो डाऊट MS धोनी सर्वांचा आम्हा सर्वांचा लाडका खेळाडू. शेवटचा सामना असेल IPL चा, त्याच्यानंतर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल की नाही मिळेल त्याचा भरोसा नाही, कारण तो खेळाडू आहे ना सेल्फलेस खेळाडू आहे. कधीही कुठेही कधीही रिटायरमेंट घेतो. दरम्यान आता या संघामध्ये अजून एक जय हनुमान क्रिकेट संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय, तो म्हणजे नमित निरकर. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आता मात्र नमित निरकर येते लॉंग ऑफ मध्ये, आणि फलंदाजीसाठी राहुल म्हात्रे. नक्कीच आशा असतील CR11 जिजाऊंची लेख या संघाला. तो मात्र गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज प्रसाद. पंचांच्या उजव्या बाजूने मारा केला राहुलसाठी. राहुलला मोठे फटके आता मात्र खेळावे लागतील. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू नाही घेता आला, त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू हवेमध्ये आणि राहुल येतोय बाहेर. राहुल बाद. की आता मात्र खेळावे लागतील. नवीन फलंदाज येतोय. पुन्हा एकदा मुरुड तालुक्यातील एक नामवंत खेळाडू मध्ये ज्याची गिनती केली जाते. 15 नंबर जर्सी परिधान केलेला सोडेगावचा धर्मेंद्र सातपुंकर. नक्कीच या मॅच मध्ये जो संघ विजेता ठरेल तो मात्र सेमीफायनल मध्ये धडक देईल. एक संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय, तो म्हणजे रणमर्दानी सुशिला एंटरप्राइजेस, उमेश घाणेकर अँड कंपनी. नक्कीच चांगल्या रीतीचा भरणा असलेला हा संघ. उमेश घाणेकर, त्याचप्रमाणे राणा मोरे, त्याचप्रमाणे भावेश मांडलेकर, त्याचप्रमाणे सुमेत. धर्मेंद्र हा चेंडू नक्कीच सुसाट चेंडू काही समजत नाही, चेंडू जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत प्रसाद याची. गौरव अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. प्रशांत झाला आणि राहुल झाला. हा चेंडू नक्कीच हलक्याशा बॅटने खेळून काढला या ओव्हरच्या दिशेने. दरम्यान एकच धाव. एका धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे धर्मेंद्र. थोडस संत गतीत चाललेला हा सामना. CR11 जिजाऊंची लेख विपक्ष आर्यन योद्धा. मागचा सामना 18 चेंडू 19 धावांची गरज होती, परंतु सामना पोहोचला होता 1 चेंडू 4 धावा इथपर्यंत पोहोचला होता. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. आता मात्र पंच त्याला शिक्षा ठोठवतात. पंच आमच्यापर्यंत कळवतात वाईट चेंडूची सांगता होते, अतिरिक्त धाव. चला पंचांशी वाद करू नका. प्रसाद
आतापर्यंत सुंदर खेळला तर सुंदर गोलंदाजी, तेवढाच पंचांचा मान. क्रिकेट हा मित्रांनो, क्रिकेट हा नुसतं क्रिकेट नाही, क्रिकेटमध्ये पंचांचा मान, त्याचप्रमाणे बाकीच्यांचा सन्मान, हेच आहे क्रिकेट. पुन्हा एकदा सज्ज होईल हा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची काढा, चेंडू जातोय धर्मेंच्या दिशेमध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडते मैदानात? 2 धावा पूर्ण. 2 धावने संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला. 11 1-1-11. थोडस अडचणीत सापडलाय सियारा 11 जिजाऊंची लेख हा संघ. दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची काढा, पाहूया तिथे मिळतो का क्षेत्ररक्षकाचा सहारा. फलंदाज बाद. तिसरा धक्का लागतोय तो म्हणजे सियारा 11 जिजाऊंची लेख या संघाला. थोडसा अडचणीत आता जास्त सापडलाय तो म्हणजे सियारा 11 जिजाऊंची लेख हा संघ. गौरव होतोय बाद. तिसरा धक्का, मोठा धक्का. नक्कीच आमच्या समोर जोडले तर सियारा 11 संघाचे एक लेजेंडरी खेळाडू वासुदेव भगतजी. कित्येक वर्ष, त्यांचा कित्येक वर्षाचा अनुभव पाठीशी आहे क्रिकेटमध्ये. कित्येक वर्ष त्याने आपल्या गावासाठी घालवले ते म्हणजे वासुदेव भगत. आणि आज तुम्ही पाहू शकाल याच स्पर्धेमध्ये त्यांचा मुलगा वीरेन भगत हा सुद्धा एक गोलंदाज, आयकॉन गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतोय. नक्कीच गर्व वाटत असेल तो म्हणजे आज वासुदेव भगत यांना. नितेश, नवीन फलंदाज नितेश. प्रसाद, प्रसाद आपल्या संघासाठी नक्कीच महत्वाची भूमिका पार पडतोय प्रसाद. आता मात्र नवीन फलंदाज नितेश. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. हा चेंडू मात्र अतिरिक्त धाव घोषित करतात पंच सागर, आमच्यापर्यंत कळवतात. एका धावने संघाची वाढती धावसंख्या 12. 12 ऑन बोर्ड असेल. सध्या संघाची स्थिती अडचणीत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची काढा, चेंडू जातोय पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच. नितेश 2 धावा पूर्ण. 2 धावने संघाची वाढती धावसंख्या असेल 14. पुढचा होणारा सामना छत्रपतींचे मावळे विपक्ष नितेश दादा प्रतिष्ठान. हा सुद्धा एक मोठा बॅटल असेल. एका बाजूला असतील कल्पेश मोरे तर दुसऱ्या बाजूला असेल रोशन तांबडकर. नवीन गोलंदाज राज, नवीन गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल राज. आर्यन होता या संघाकडून. हा चेंडू मारायचा होता खूप लांब, परंतु बॅटचं काही कनेक्शन झालं नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. दरम्यान एक धाव, एका धावने संघाची वाढती धावसंख्या 15. आता मात्र सामना आपल्या हातातून कुठेतरी निसटतोय. सियारा 11 जिजाऊंची लेख या संघाकडून. आर्यन योद्धा मात्र या स्पर्धेमध्ये आपली चांगली छाप सोडतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा, तोच क्षेत्ररक्षक. सामना चांगला करावा लागलाय तो म्हणजे थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाला. एका धावने संघाची वाढती धावसंख्या 16. राज, धर्मेंद्र याच्या बॅट मधून अजूनपर्यंत काही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. राज टू धर्मेंद्र. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू गेला पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. हो 2 धावा बाईच्या स्वरूपात पूर्ण. खराब यष्टीरक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे निशियाचं. नक्कीच थोडस कमी उचली घेणारा चेंडू होता. चेंडू काही फलंदाजालाही कळलं नाही आणि यष्टीरक्षकालाही समजलं नाही. चेंडू सरळ थर्ड मॅनच्या दिशेने. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल राज. हा चेंडू शरीरावर भेदक मारा. पुन्हा एकदा जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. देवचंद तिथे खेळाडू. एकच धाव, एका धावने संघाची धावसंख्या 19. राज या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना
हा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू नक्की भिरकावून दिलाय, परंतु चेंडू चांगलं गॅदर करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. एकच धाव, एका धावाने संघाची वाढती धावसंख्या 20. नक्कीच आपल्यापर्यंत आता सेमीफायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ भेटेल लवकरच. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. आता मात्र चेंडू निर्धाव. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आता मात्र दुसरा संघ आपल्याला मिळतोय आर्यन योद्धा. याच्या नंतरचा पहिला ते गेला ना उमेदची टीम